दरम्यान सगळ्या परिस्थितीमुळे राज्यभरातले शेतकरी सध्या आंदोलनाच्या भूमिकेत आहेत, आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। नाफेडच्या तूर खरेदी बंदीचे पडसाद परभणी जिल्ह्यातही पाहायला मिळाले। परभणीतल्या तूर खरेदी केंद्रांवर संतप्त शेतकरी आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत दुपारी 2 वाजता पुतळा दहन केलं। यावेळेस प्रधानमंत्री सुभाष देशमुख, स्वाभिमानीचे नेते आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह मुख्यमंत्र्यांविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली। नाफेडनं तूर खरेदी बंद केल्यानंतर जालना जिल्ह्यातल्या तीर्थपुरीत शेतकऱ्यांनी दुपारी 12:30च्या सुमारास रास्ता रोको केला। घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी अंबड रस्त्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत तूर खरेदी लवकरच सुरू करण्याची मागणी केली। तसंच जोपर्यंत आमच्या तुरीची विक्री होत नाही तोपर्यंत आम्ही तूर उचलून देणार नाही अशी संतप्त भूमिकाही यावेळी शेतकऱ्यांनी घेतली। यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीतही तूर खरेदी सुरू करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनस्थळी पोलीस पोहोचले असता तिथे आंदोलनकर्त्या शेतकरी आणि पोलिसांमध्ये राडा झाला। यावेळेस आंदोलनकर्ते शेतकरी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचीही माहिती आहे। तूर विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनाही रस्त्यावर उतरली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या रिधोरे गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सकाळी 11च्या सुमारास रास्ता रोको करण्यात आला। त्यामुळे कुर्डुवाडी बार्शी रस्त्यावर वाहतूक 2 तास ठप्प झाली। महसूल आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचं निवेदन स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं। हिंगोली जिल्ह्यात तब्बल 700 पोती तूर पडून असल्यामुळे शेतकरी चिंतेत पडलाय। चांगल्या पावसाळ्यामुळे जिल्ह्यात यंदा तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं, पण आता नाफेड करून तूर खरेदी बंद करण्यात आली आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या हिंगोली, जवळा बाजार आणि वसमत या तिन्ही नाफेडच्या केंद्रांवर तुरीचे ढीगच्या ढीग पडून आहेत। तर आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून तूर खरेदी लवकर सुरू करण्याची मागणी होती आहे। सलग 30 दिवस कुर्डुवाडी बाजार समितीतली तूर खरेदी केंद्र बंद राहिल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। इथं शेतकऱ्यांनी तूर खरेदी झाल्याशिवाय घरी जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे। बाजार समितीत वेळेत नोंदणी करून सुद्धा शेतकऱ्यांची तूर खरेदी झालेली नाहीये। दरम्यान शासकीय सुट्ट्या असल्यानं आणि बारदाना नसल्यानंच बाजार समितीतली तूर खरेदी केंद्र महिनाभर बंद असल्याचा दावा उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी केलाय। वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तर बाजार समितीतच तळ ठोकलाय। तूर खरेदी न झाल्यास रास्ता रोको करून आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलाय। 10-12 दिवस होऊन सुद्धा तुरीचं मोजमाप झालेलं नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। यंदा खरीप हंगामासाठी बी बियाणं, खतं यांची जुळवाजुळव कशी करायची हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे। तर जिल्ह्यात बारदान नसल्याच्या कारणावरून तूर खरेदी बंद करण्यात आल्याचं स्पष्टीकरण नाफेडनं दिलंय।